अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपक्ष उमेदवार जितेंद्र भगवान सिंग सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी। यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर। शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेला शेतकरी पुत्र जितू बापू सूर्यवंशी यांच्या गॅस सिलेंडर या निशाणीची बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। मी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 या सत्रासाठी मी रिंगणामध्ये उतरलो आहे अपक्ष उमेदवार म्हणून। तरी ग्रामपंचायत गटातील प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनी मी या ठिकाणी या मीडियाद्वारे सगळ्यांना सांगू इच्छितो की मी गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी कांद्यासंदर्भात आंदोलन असेल, भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम असेल, अनाथ मुलं मुली यांच्यासाठी जे काही काम असेल आणि असे असंख्य रूपाने बरेच काम सामाजिक क्षेत्रातून या ठिकाणी केलेले आहे। आणि या माध्यमातून मी विचार केला की आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक चांगला न्याय मिळेल। त्यांना त्यांच्या भाव संदर्भात विषय असतील, त्यांना अन्न पाणी निवारा, त्यांना राहण्याची व्यवस्था, या सर्व बाबी लक्षात घेऊन मी एक निष्क्रिय काम करण्याचा एक निर्णय या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून घेतलेला आहे। आज आपण बघू शकतात 1-2 मोठे पॅनल आपल्या मोठ्या साम्राज्याने लढत आहेत, पण मी एक सामान्य शेतकरी, सामान्य माणूस, सामान्य पद्धतीने एक सिलेंडर निशाणी घेऊन या ठिकाणी जनसामान्यांमध्ये प्रत्यक्षरित्या जात आहे आणि त्यांना माझं विजन मी या ठिकाणी सांगत आहे। मी प्रिय मतदार बंधू भगिनींना या माध्यमातून निश्चित सूचित करतो की जर मी या ठिकाणी जर आपल्या बहुमताने जर मला तुम्ही निवडून दिलं तर मी नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक चांगलं काम करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी विनामूल्य भोजन या ठिकाणी मी 5 वर्षासाठी माझ्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देणार आहे। आणि मी आज मीडिया समोर जाहीरपणे सांगतो, जर मला ग्रामपंचायत गटातील मतदार बंधू भगिनींनी जर कधी यावर विश्वास ठेवला तर मी असं वचन देतो तर मी नक्कीच या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांना चांगलं स्वच्छ पाणी आणि विनामूल्य जेवण भोजन त्यांना मी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा। येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार असेल त्याच्या विरुद्ध सुद्धा या ठिकाणी मी नक्कीच एक विरोधी भूमिका म्हणून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करेल असा ठाम विश्वास या माध्यमातून देतो। आणि या ठिकाणी आपल्याला मी आवाहन करतो की माझ्या गॅस या सिलेंडरला बहुमताने आपण विजयी करावं, बहुमताने आपण विजयी करावं असं आवाहन या माध्यमातून करतो। आणि या ठिकाणी येत्या 8 तारखेला रविवारी मतदान केंद्रावर जाताना आपल्या डोळ्यासमोर एक निशाणी ठेवा, ती म्हणजे गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर। नक्कीच गॅस सिलेंडर आपल्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं विकासाचं वर्धन ठरेल असं वचन या माध्यमातून देतो। आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय शेतकरी बंधूंनो।